गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता नमो श्री गुरुमावली जयाने मजर कृपा केली काया माझी शीतळ झाली आले हृदय ज्ञान। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु विठ्ठल 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 सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्तला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दया करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या देवा डामदाव बडा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम तरण बाधे क्रोध काम। महायोग पीठे तटे भीम रत्याम वरम पुंडरी काय दातु मुनंद्रय समागत तिष्ठंत आनंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। हे पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया। वाह टाळी वाजवा एकदा। पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका
सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. जमलेले माता पिता आणि बंधू भगिनी, आज आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग संत जनाबाईचा. संत जनाबाईने अभंगामधून माऊलीच्या आणि चरित्राचं वर्णन केलेलं आहे. माऊलीला कशा प्रकारचं लोकांनी दुःख दिलं आणि दुःखामधून सणी माऊलीने महाराज सगळं सहन त्यांनी केलं. दुःख त्यांनी सहन केलं, पण कल्याण त्यांनी आपलं केलं. आपल्याकरता ग्रंथराज अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि ज्या भूतलावर जास्त पाप होतं त्या टायमाला भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागत असतो. फूक या ठिकाणी स्त्री हत्या, गौ हत्या, बाल हत्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या माऱ्या आणि जास्त पाप झाल्यामुळं काय झालं, या भूमीला सगळं पिकं सांडून द्यावं लागले. वेळेवर पाऊस पडत नव्हता. मग त्या टायमाला भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. प्रथम पहिला अवतार घेतला महादेवाने आणि त्या महादेवाचं स्थान आज आपल्या जवखेडे गावामध्ये या ठिकाणी तुम्ही सर्व मायबापांनी आणि आमच्या हरिभक्तपरायण माऊली महाराज तुमच्या गावामध्ये जन्माला आले. पहा, तुमच्याच मातीतलं लेकरू आहे. आता मी लहानपणापासून पाहतो, ते वय काही जास्त नाही त्यांचं, त्यांच्यापेक्षा मी तिसऱ्या पट्टीनं भारी आहे त्यांना. हो, पण वय कमी आहे. पण कमी वयामध्ये असं काहीच नसतं की देवाला ज्याच्या हातून ते काम करून घ्यायचं, भगवान परमात्मा त्याच्याच हातून करून घेत असतो. मुक्ताबाई 5 वर्षाच्या होत्या आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाची होती. पण 1400 वर्षाची चांगदेवाची मुक्ताबाईने एका शब्दात जिरवली. ते भगवंताची कृपा आहे महाराज. तर त्याप्रमाणे प्रथम पहिला अवतार घेतला महादेवाने. ते निवृत्तीनाथ होऊन जन्माला आले. मग त्या ठिकाणी आता महादेवाने विचार केला, आपल्याला एकट्यानं जन्म घेऊन जमणार नाही. कोणत्या कार्यक्रमात सोबती लागत असतो. 2 चाकाशिवाय गाडी चालत नाही, 2 हाताशिवाय टाळी वाजत नाही, 2 हाताशिवाय मृदंग वाजवला जात नाही आणि दोघं नवरा बायको असल्याशिवाय त्यांच्या संसाराचा विस्तार लांबत नाही. नाही तर दोघांचे लग्न झाले, ती तिच्या माहेराला याच्या घरी होती काय लेकरं. एका ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं संतर्पणी त्या टायमाला त्यांचा विस्तार वाढतो. मग तसं या ठिकाणी त्यांनी विचार केला विष्णू परमात्माला की तुम्ही मला मदत करू लागला. मग विष्णू भगवंताने ज्ञानेश्वर महाराज होऊन जन्माला आले. पुन्हा विचार केला आपल्या दोघातलं एखादं गेलं तर मग पुन्हा तिसरं भाऊ पाहिजे आपल्याला. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. ब्रह्मदेव महाराज 3 भाऊ जन्माला आले. पण 3 भावानं विचार केला, आपण 3 भाऊ जन्माला आलो, पण आपल्या 3 आपल्याला एखादी बहीण पाहिजे. बहिणीशिवाय त्या घराची शोभा नाही, मुलीशिवाय त्या घराची शोभा नाही. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घराचं वैभव आहे महाराज. लक्ष्मी त्या घरामध्ये, तिथं काहीच कमी पडणार नाही. त्या मुलीच्या निमित्ताने आणि तिच्या सोहळ्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि 4 लोक आपल्या घरी येतील महाराज, आपण त्यांना जेवू खाऊ घालतो. एक यज्ञ होतो त्या ठिकाणी बरं का. मग आपल्याला बहीण पाहिजे. मग त्याने आदिशक्ती अंबाबाई, उमापती माहेश्वर यांची पत्नी पार्वती रुक्मिणी काय असेल ते त्यांना विनंती केली, तुम्ही आम्हाला आणि सहकार्य करा, तुम्ही सुद्धा आम्हाला विनंती. तर त्याप्रमाणे त्या माऊलीची ती मुक्ताबाई होऊन जन्माला आली. असा 4घांचा विस्तार त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आणि 4घांच्या चारित्राचं वर्णन आमच्या संत जनाबाईने या अभंगामधून केलेलं आहे. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. आता जशी मला माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन. आपलं श्रीक्षेत्र जवखेडा या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष याचं 6वं का 6व्या वर्षामध्ये आपला सप्ताह आणि पदर्पण झालेला आहे. आज या ठिकाणी प्रति पंढरपूर या ठिकाणी जवखेडा आहे महाराज आपलं गाव. आता नेमकाच यज्ञ झाला. एवढा मोठा यज्ञ केला, एवढा मोठा सप्ताह झाला. किती सप्ते केले म्हणजे तुम्ही सुदर्शन मला पहिले सांगा. एवढे सप्ते केले, यज्ञ केले, तरी पण बसायचं अजून महाराज कळत नाही काही गेलो काला. अहो माणसात येऊन माणसं बसा म्हणते, ती कान्या कोपऱ्यात बसते. किती सुधारले सांगा तुम्ही. हे 7 दिवस फक्त कुत्र्याची शेपटीत फुकणी घातल्यावानी, फुकणी काढली की शेपूट वाकलं पुन्हा. या ठिकाणी हे सप्त्या कीर्तनाचे भजन असं सप्ताह असतो. हा केवळ या ठिकाणी माणसं सुधारायचा कारखाना आहे. पण जे सुधारला तो सुधारला, नाही सुधारला मार तो जीवनातून वाया जात असतो. आता एवढं तुम्हाला मी काही सांगत नाही दुसरं. आपल्या सप्ताहामध्ये फार आनंद आहे. श्रीमद भागवत कथा सोहळा, श्रीमद भागवत कथाचे प्रवक्ते माधवगिरी महाराज आहे ना, राघवगिरी महाराज, त्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण अशा प्रकारची कथा ऐकतो. आणि आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक ज्यांच्याकडे महाराज सगळं नियोजन आहे
ते आपल्याच गावातले हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली असं त्यांचं या ठिकाणी संयोजक आपल्या गावाला आहे. तसंच या ठिकाणी सगळे उत्कृष्ट कीर्तनकार सकाळी नियमाप्रमाणे काकडा भजन गाथा भजन सर्व आणि आपलं प्रेमानं चालू आहे. उत्कृष्ट आमचे मृदंगाचार्य किरण महाराज खूप सुंदर मृदंग वाजवतात महाराज. अहो अंगाचं पाणी पाणी होतं. तुम्हाला सांगतो मृदंग वाजवणं सोपं नाही, खास घामाचा पैसा आहे त्या माणसाचा. काही लोक म्हणजे असा मृदंग मी वाजवतो ये ना इकडे, मग इतकं सोपं नाही ते महाराज, त्याला घासावं लागतं तेव्हा महाराज तसा आवाज येतो त्याच्यामध्ये. मृदंग कोणी वाजवीन. गायनाचार्य उत्कृष्ट आमचे हरिभक्तपरायण कचरू बाबा खायगावकर खूप सुंदर त्यांचा आवाज आहे महाराज आणि खूप प्रेम आहे माझ्यावरती त्यांचं. आता कमीत कमी जसा मी कीर्तनाला लागलो तसे तुम्ही सर्व मला पाहतात. हे जवखेड म्हणजे माहेर घर आहे आपलं महाराज. अरे ज्यावेळेस मी इथं येत होतो आमचे आत्माराम भवन सोडे त्याच्या मळ्यात गाड्या सोडत होतो आम्ही तिकडं. हरभरा खा उलडा खा हे करा ते करा. पण आज त्यांच्या हातामध्ये तुमच्या सप्त्याचं दप्तर आहे महाराज. पाहून घ्या केवढी तकलीफ आहे. चालायची पळायची मी म्हणतो कायच तकलीफ घ्यायची कारण तुम्ही सांगा. फक्त जाऊ द्या देह भगवंताच्या नामामध्ये खर्च झाला पाहिजे आणि चालता चालता जर देह गेला तर कमीत कमी तो तरी मोक्षाला जाईल असं त्याचं मत आहे. तर त्याप्रमाणे ते सुद्धा महाराज आणि आल्या आल्या खूप हसत चेहरा पाहायचंच काम नाही. उत्तमचे या ठिकाणी सोबदार बाबा कुठले गाडेवरूडचे आमचे सोबदार बाबा आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज नेवरे खूप सुंदर गोड आवाज आहे महाराज त्यांचा. आपण म्हणतो ना महाराजचे पोरं महाराज होत नाही पण हे झाले. त्यांचे वडील सुद्धा भागवतकार आहे कथाकार आहे. पण आमचे या ठिकाणी रामेश्वर महाराज त्यांनी वडिलांच्या पिच्छात पाय देऊन सनी अशा प्रकारचा त्यांनी हा कार्यक्रम चालवला. बरं माणूस की मोठा काही असं अगरबत्तीचे मेणबत्ती छापणे अगरबत्ती 1.5 चपातीवर चपाती धकत नाही आवाज पाहा कसा आहे. हरिभक्तपरायण माधव महाराज माझीच नावकरी दत्तू महाराज हरिभक्तपरायण आमचे भुजंग बाबा हे आमचे जुने पापी आहे. मी खूप मस्त आवाज आहे मला. काकड्याचे स्पेशलिस्ट भुजंग महाराज आमचे. कारण आम्ही काकडा घ्यायचा म्हणले हौस आहे. आता एवढे तुम्ही महाराज लोक पाहिले असेल ना तर एखाद्या महाराजाला म्हणा बाई सकाळी काकडा करायला त्याला काकडाच नाही येत. हरिपाठी येत नाही द्यायला फक्त पैसे घेते बापाचे माझा 15 ते 20,000 रुपये. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गायनाचार्य खूप सुंदर गोड आवाज आहे मला. प्रेम खूप प्रेम आहे. हरिभक्तपरायण गणेश महाराज शेगाव गजानन महाराज संस्थान खूप सुंदर गोड आवाज आहे ना. आपल्या गावातली सगळी हे बारीक बालगोपाल आणि ज्यांचं साऊंड सिस्टम आहे ते आमचे हरिभक्तपरायण नामदेव महाराज मिस्त्री गोरोबा काका साऊंड सिस्टम. या ठिकाणी बाहेरगावून आलेले आमचे साहेबराव महाराज कोळेगावचे आणि ज्यांनी मला तुमच्यापर्यंत आणून सोडलं ते आमचे हरिभक्तपरायण इंदलसिंग कारभारी. त्यांनी मला आता त्यांच्याकडेच माझी सेवा तुमच्या गावाला कीर्तनाला यायचं म्हणलं ते माझे एकनिष्ठ शिष्य आहे. एवढं वाडीतून महाराज त्यानं माझ्या हातात माळा घाललेली जशी घातली तर अजून काढली नाही. डॉक्टर म्हणे तुम्हाला दम्मा लागेल तुम्ही मावाची दारू प्या. ते म्हणे बाबा मी जर दारू पिली तर मग काहीच फायदा होणार नाही. इतके लोक शिकवतात महाराज पण नाही त्यांनी त्यांचा धर्म सोडला. कोण राहिला आता विनवले बाबा सांगितले का. हां विनवले बाबा सुद्धा आणि ज्यांचं काय याला काय म्हणतात हां ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल ते आपल्या समोर उभं आहे इथं. आता बरेच लोक आपलं कीर्तन पाहणार आहेत त्याच्याकरता सोयीनं बसा तुम्ही. हां कुठलं कीर्तन जाऊखेडचं नाव घालवायचं नाही आपल्याला. हो त्या आचरणामध्ये आणायचं. सुंदर अशा प्रकारचं भजन करायची वेळ आली भजन करा. टाळी वाजवायची वेळ आली टाळी वाजवा. विठाला परिसरातून काही मंडळी आपल्या इथे कीर्तन ऐकायला आली. आमच्या मसरूळहून काही मंडळी आलेले आहे. आरतखेड्याहून काही आलेले खायगावून आलेले वरखेडीहून काही आलेले वरखेडा बोरखेडी गायके तिथले सुद्धा मंडळी आपल्या इथे कीर्तन कितीला म्हणला लोक आपल्या इथे कीर्तन ऐकायला येऊ राहिले. अरे बाहेरगावचे लोक येऊन मंडपात बसू राहिले आणि आपल्या इथले काने कोपरी धरू राहिले.
तुम्हाला किती का आशीर्वाद द्या केवढा का धन्यवाद द्या मला काही कळत नाही. हो जाऊ द्या. जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवना विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचा आपल्याला जन्माला घातलेला आहे. व पहिला मुद्दा माणसाने जन्माला आल्यावर काय करा. जन्मा येवो निया देखा करा देहाचे सार्थक 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 जन्मा येवो निया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक आमच्या गायनाच्या करतात मृदंगाच्या करतात सगळेजण टाळ्या वाजवा चांगल्या वाजवा. आणि हे पा खरंच इमानदारीने टाळ्या वाजवली की तुम्ही जगच असं केलं काही नाही. मी काही इतका येडा नाही आहे ना. माझं पूर्ण बालपण याच्यामध्ये गेलं. तुम्ही आता बोललं तिचं पाहता 15 वर्षाच्या वयापासून कीर्तन करून राहिलो मी. आता 50 वर्षी डेली झाली मला यंदा. मी याच्या दुसरं काहीच काम नाही केलं. पण या 50 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्याला सांगतो मी माझ्या संप्रदायाला असं कुठं डाग लागू दिला नाही. नाही तर काही महाराजचं पाहतो मी त्याचं काहीतरी काही जळतंय काहीतरी त्याचं विघ्न येतं. पण आपल्याला कोणा बोट दाखवून द्यावं काहीच नाही महाराज. जसं माझं राहणं बी असंच आहे. गाडी बैलानं फिरलो तर असंच आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही महाराज. तर त्याप्रमाणे माझा शब्द खरा होत असतो. त्याच्याकरता तुम्हाला कळकळीची विनंती. ज्यांना ढिल्ल्या हातान टाळी वाजवली आज बाई असो का माणूस असो आजच्या रात्यात मग ढिल्ला म्हणजे ढिल्लाच आणि पाठ या सण मांडपात मग कसुर बाबा जय कसुर बाबा म्हणते कधी झालंय रातचं. त्याच्या करता ढिल्ल्या हाताने टाळी वाजवायची नाही. वाजवा एकदा. वा वा वा. आणि पहिलीच जर अशी वाजवली असती कशाला त्याच्या अंगण वार गेलं असतं. पण ती लोणी असं सरळ हाताने निघत नाही. त्याला काना हात करावा लागत असतो. हो मग भगवंताने एवढं सुंदर आपल्याला जीवन दिलं. या जीवनामध्ये येऊन मनुष्याने आपल्या जीवाचं सोनं करून घ्या. अरे संसार मरूच तर आहे. मेलं तरी संसाराचा या ठिकाणी काळ आपल्या पाठीमागचा हटत नाही. पण कोणी म्हणतं का बाबा आता संसार करून करून मग पोट भरलं मला आता करायचं नाही असं कोणी म्हणतं का. नाही. अरे संसाराचं तोंड आणि पोस्टच तोंड सारखंच आहे. पोस्टर डब्यात किती काढ टाका त्याचं तोंड ताण्याला जा. तसाही संसार आहे. इकडून शिवला इकडून फाटतो इकडून शिवला इकडून फाटतो. मग महाराजाचं असं काही म्हणणं नाही की तुम्ही संसार सोडा बाळ सोडा डोंगरात जा अंगाला राग लावा कुंभ मेळ्यात जाऊन बसा काट्यावर लोळा. तुम्हाला असे म्हणत नाही महाराज. संसारी असावे सोनी नसावे 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 संसारी असावे सोनी नसावे. भजन करावे वेळो वेळा भजन करावे वेळो वेळा भजन करावे वेळो वेळा भजन करावे वेळो वेळा. संसारी असावे कोणी नसावे संसारी असावे कोणी नसावे संसारी असावे कोणी नसावे संसारी असावे कोणी नसावे वाह. टाळी जेवढी तुम्ही आज टाळी वाजवसान तेवढा टाळीचा तुम्हाला अनुभव सांगतो मी. पुढच्या वर्षाच्या कितवा दिवस आजचा पुढच्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या सप्त्यापर्यंत तुमची कोणाची तब्येत खराब होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून.
एवढं टाळीमध्ये महत्व आहे. टाळी वाजवणं व्यायाम आहे. या टाळीमध्ये महाराज लय मोठं आपलं कल्याण आहे. आपल्या शोकांनी टाळी वाजवायची. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला काम पडून टाळी वाजवायचं तेव्हा वाजवायला आगाई करू नका. मग या ठिकाणी महाराज असं म्हणत नाही सगळं सोडून द्या आणि महाराज व्हा, असं नाही म्हणत. जे दोन्ही करील त्याच्यासारखं भाग्यवान तोच. आता तुम्ही आहे ना यज्ञ बी केला, संसार बी केला, सप्ताह बी करून राहिले आणि प्रपंच बी करून राहिले. आणि आमच्यासारखे तुम्हाला काय सांगते, पंक्ती द्या, अन्नदान करा, वर्गणी द्या. आणि तुम्ही आम्हाला विचारा तुमची पंगत कधी आहे. आमचं रिकामपणच नाही ना, आम्ही कुठून पंगत देणार आहे. आम्ही फक्त एकच करून राहिलो आणि तुम्ही दोन्ही करता. मग जो परमार्थ आणि महाराज प्रपंच करतो त्याच्यासारखं भाग्यवान तोच आहे. म्हणून या जीवनामध्ये येऊन सणी मनुष्याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढं सुंदर देवाना चेहरा द्याला तुम्हाला सांगतो, खोटं नाही सांगत, लय देवाचे उपकार आहे आपल्यावरती. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलं आणि जिथं संत महान लोकांची पुण्यभूमी आहे, जन्मभूमी आहे, अशा ठिकाणी जन्माला घातलं. आणि ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला या भूमिकेमध्ये महाराज देवानं आपल्याला जन्माला घातलं. एवढंच नाही, भारत मातेमध्ये जन्माला घातलं. एकच देश असा आहे की त्याच देशाला फक्त भारत माता म्हटलं जातं. तो फक्त आपला देश आहे. का पाकिस्तान माता, अरबस्तान माता म्हणलं कुठं? फक्त आपलाच देश आहे. एवढंच नाही भागणार महाराज. पूर्णा मातेच्या का धामणा आहे का पूर्ण आहे केरळा मातेच्या काठेवरती. एवढंच नाही, जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है अशा ठिकाणी आपल्याला जन्माला घातलं. काय देवाचं पवित्र कुळ पुन्हा आपलं पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. देते हरिते नाथ जन्म घेती, देते हरिते नाथ जन्म घेती, देते हरिते नाथ जन्म घेती, देते हरिते नाथ जन्म घेती. पवित्र कुळ आणि पावन तो देश अशा देशामध्ये देवानं आपल्याला जन्माला घातलं. आणि पा देवाने एवढे माणसं आपण इथं बसले तर देवानं पा कसा नमुना बनवले. एका माणसाच्या तोंडावणे सगळे जे तोंड आहे का पाहून घ्या, नमुना वेगळाच आहे. कोणचे गुबू गुबू गाल, कोणचे बसेल गाल, कोणचे उत्तर डोळे, कोणचे खोल डोळे, पाहून बे वाटतंय. काय नमुने देवाने जन्माला घातले. महिला पहा तुम्ही, किती रंग द्यायचे. अरे महालक्ष्मी सारख्या फोटो आहे आमच्या काही काही माता बहिणीचा, त्याला तोंडाला काहीच लावायची गरज नाही. इतक्या स्वरूपाने तरी पण त्या बाईला वाटतं आणखीन लावूच का मी काहीतरी. हे लवली लाव, ती लवली लाव, सगळ्या लवल्या लावू लावू गालावर बाजरीच्या दाण्या उडवले फोड. कशाला का लावून आणखीन मग. अरे अलग अलग नमुने महिला मंडळाचे जन्माला घातले आणि अलग नमुने माणसाचे घातले. आपण अलग अलग चेहरे म्हणून महाराज आपल्या बायका आपल्याला ओळखू येत्या आणि त्याचे मालक त्याला ओळखू येते. आणि त्यानं बघून घेतलं माझ्या महाराष्ट्रातली जी मंडळी आहे हे माझी वारकरी आहे, हे वारी करणार आहे, हे यज्ञ करणार आहे, हे सप्ताह करणार आहे. देवानं महाराज इतकं सुंदर वातावरणामध्ये आपल्याला जन्माला घातलं आणि आपल्या महाराष्ट्रातलं काम आटवलं माऊली बाबा. आणि देव नेपाळमध्ये गेले. कुठे गेले? नेपाळच्या लोकांची परिस्थिती पाहिली देवाना की पाहिले हे काही माझे वारकरी व्हायसारखे नाही, हे माझी वारी करणारे नाही. तर देवानं काय केलं, सगळ्याचे तोंड एका छापखान्यात घातले. तर सगळे चपटीच करून टाकले. कोणीच कोणाला ओळखू याचं काम नाही. मग किती देवानं आपल्यावर उपकार केला. मग त्यांना एवढा जर उपकार केला मग त्याचं भजन करायला आपण हे करायला पाहिजे का? नाही. अरे चिंतन करायचं असेल, भजन करायचं असेल ते फक्त आपल्याला याच देहामध्ये केले जाईल. याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. नाही कोठे
हा वा वा, काय आवाज आहे महाराज आमच्या रामेश्वर महाराजचा. सगळीच मंडळी चांगली आहे महाराज. नुसतं एकच पहिलवान असं कुस्तीची मजा नाही येत. दोन्ही तोलाला तोल पाहिजे तेव्हा ते कुस्ती रंग येतो. काय आवाज आहे पाहून. हे बा, हेच टाळकरी गायक मंडळ मृदंगाचार्य बीड जिल्ह्यात जर गेले तर एक एक गायक आमचा 20-20 हजाराचा आहे. खोटं नाही सांगणार तुम्हाला. अरे गुणांची किंमत आहे. देऊन देऊन तुम्ही त्याला किती देणार आहे? 15-15 हजार रुपये देणार आहे. अहो धरले आपण समजा आत्माराम बाबा आहे ना, आणि नका देऊ हावतं म्हणा. काय सोपं आहे का ते? अहो किती बारीक आवाज आरणं सोपं आहे का? 2 दिवस झाले याच्या पाठीमागच्या 2 दिवसात मग आवाज गेला. मी इतका मला पस्तावा झाला. मी म्हणलं कोणा तरी आपल्याला चहात पाजल्याकडे काहीतरी. खोटं नाही सांग, लोकांच्या मनात काय बातमी स्कीन सांगता येत नाही. 2 दिवस झाले मग आवाज बसून गेला. भोयरेश्वरला आमचे रामेश्वर महाराज होते कीर्तनाला. त्या लोकांना फोन केला, म्हणलं भाऊ मग आवाज गेला, मला बोलताच नाही येत. तर त्याला म्हटलं महाराज खोटीच बोलते. त्याला तर दुसरं कुठंतरी खळं चांगलं सापडायचं नाही यायला. लोक लई संशय घेते. मी तिथं गेलो भेटायला आणि सगळ्याला सांगितलं, म्हणलं बा मला बोलताच नाही येत, मी काय करू म्हणलं, मला कीर्तन जमणारच नाही. तर तरी पण त्यानं मला 1100 रुपये दिले. 1100 रुपये दिले त्यानं मला, बिना कीर्तन केल्याचे. म्हणलं नको, मला हे फुकटचे मला पसणार नाही, हे कुठंतरी मला भरावं लागतं. मी आतापर्यंत महाराज 50 वर्षामध्ये बाबा मी अजिबात लबडकी नाही केली, कधी बोललं नाही लोकायला. माझा संसार काही मी असं काही एवढा काही मोठा केला नाही. आता तुमच्या गावामध्ये मी 2-2 दिवस कीर्तन केले तर किती पैसे भेटत होते? 2 दिवस मिळून 50 रुपये भेटत होते. किरण महाराज तुम्ही लई चांगले. तुमच्या नशिबानं कमीत कमी 10-10, 5-5 हजार तरी रुपये तुम्हाला देऊन राहिले लोक. पण आमची परिस्थिती लई बेकार होती. मग याच दे घडीदेवाचे भजन, इतर देवामध्ये भजन नाही. आता लाऊडस्पीकरमधून आपण जाहीर केलं आज कीर्तन होणार आहे, हे असा आवाज द्याला आपण लाऊडस्पीकरमधून. बाबा आवाज कोण ऐकला? मग कोण ऐकला? माणसानं ऐकला. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया. बाया नसतं म्हणत त्यांना. बाया कोणत्या असत्या? ज्या जिंगणं चिंगणं असतात त्या बाया असत्या. त्या महिला आहे, आपल्या घरच्या लक्ष्मी आहे. त्या मांडी घाला. हां पाय दुखत आहे का? बरं राहू दे, लांबवले दाखडे चालते. हे आपल्या घरची लक्ष्मी आहे. खरी लक्ष्मी आपल्या घरची आहे. ध्यान देऊ नाही का? तुम्ही घ्या का नका घेऊ, जे खरं आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे. खरी आपल्या घरची लक्ष्मी 6 वाजेपासून उठती बाई तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तिचा हात मोकळा राहत नाही. इतकं काम करती. सगळ्या तिनं पूर्ण तिच्या सौंदर्याचा तिनं आपल्याकरता त्याग केला. आपण पाहायला गेलो तेव्हाच किती सुंदर बाई होती. हा अरे 2-4 लेकरं झाले, शिजर झालं, दुखणं झालं जीवाला, पण त्या माऊलीनं आपला येल मांडवावर घातला. खरी आपली लक्ष्मी ती. मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करता का नाही? हो का नाही करता ना? मग लक्ष्मीचं नवऱ्याचं नाव काय? नारायण. मग नारायण इतका रिकामा आहे का त्याची बायको आपल्या घरात रातभर पाठवायला? एक चांगला विचार करा तुम्ही. ते काही इतकं रिकामा नाही आपल्या घरात ते पाठवायला. अरे खरी लक्ष्मी आपली ही आहे. खरी लक्ष्मी आपली ही आहे. मग तुम्हाला सांगतो, घंटाभर जर आपली बायको जर आपल्याला दिसली नाही, माणसाला करमतं का? माळीची गेली री भयान होतो माणूस, भयान. हा मग नारायण किती भयान होईल तुम्ही सांगा. विठाला 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 म्हणून करतो. तुम्हाला सांगतो, कीर्तन ऐकायला माणसं आले, कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे बाबा. बैल कीर्तन ऐकतात का? बैलाला तरी ज्ञान आहे. वखराजवळ नेलं जू कधी वर केलं तर बैल काय करतो? खाली मुंडकं घालतो. कोण म्हणा की एकदा? कोण म्हणा की एकदा? त्याच्या पलीकडची माणसं आहे महाराज. साधू लोक सांगून सांगून थकून गेले, मरून गेले, पण नाही ऐकलं महाराज लोकांना. शेवटी तुकोबराला राग आला. तुकोबराने सांगितलं किती सांगू नाही कधी भटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडते. याला रडावं लागेल महाराज. तुकोबराचे शब्द आहे, खोटं नाही सांगणार तुम्हाला. ज्यावेळेस महाराज एवढं संत बाप आपल्याला उपदेश करतात, काही त्यांना घेणं घेणं काहीच नसतं त्या गोष्टीचं. पण जसं आपण त्याचे लेकरे जनार्दन स्वामी का भव्यदिव्य पंढरपूर तयार झालं तुमच्या गडीच्या जागेवर. हां अरे एक व्यक्ती जन्माला आली, एका सहकार्यानं सगळ्यांच्या सहकार्याने मस्त पण प्रति पंढरपूर आणि जवखेडा निर्माण झालं. भव्यदिव्य यज्ञ झाला. आता मी सगळं मोबाईलवर पाहिलं, किती आनंद होता. मोठे मोठे साधू संत तपस्वी
आपल्या यज्ञाला आले होते. काय करता कुंभमेळ्याला? कुंभमेळ्यात जाऊन का मरता का तिथं? आज या जाऊखेड गावामध्ये तुम्ही सर्व मायबापाने कुंभमेळ्याचं स्वरूप आणि निर्माण केलं महाराज. याला म्हणता प्रयागराज तीर्थ. हा, आणि ते बी कुठे? केळणा मातेच्या काठ्यावर आहे. काय पाहिजे तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन महाराज? अरे आपलं गावच पंढरपूर करा. तुकडोजी महाराजचं एक प्रमाण आहे, माझं गावच पंढरपूर. हां, अरे गावातच पंढरपूर बनवा आणि गावातच आपले एकोप्यानं राहा आणि एका विचारानं राहा. विठाला 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 विठाला. म्हणून सांगायचं तात्पर्य, बैल कीर्तन ऐकत नाही. बैल कधी कथा ऐकायला आले का? हरिपाठाला आले का? म्हशी कधी आले का हरिपाठाला फुगड्या खेळायला? 2-3 म्हशी म्हणलं का चाल का आता दुसऱ्या दिवशी आपल्या सापडायचं आपण तो फुगडे खेळतो. हे त्याच्या करता नाही, हे माणसा करताय. मग माणसा करताय ना. अरे जगत करू तुकोबरायाला वाटलं माझे लेकरं वाया नाही गेले पाहिजे, आपण त्याची लेकरं आणि लेकी. पण कोणत्या मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं वाईट भाऊ वाटतं का? लोकांचे बांध करू करू वावर रुंदाले केले, कोणाकरता गेले? खरं बोलायचं, पोराकरता. चोपडे बंगले बांधले, कोणाकरता बांधले? या जाऊखेड गावामध्ये 30 वर्षाच्या काळामध्ये येत होतो तर सगळे मातीचे घरं होते. आता काय पेटच तयार झाली. हा, कोणाकरता? अरे संडास काय, बाथरूम काय, शॉवर काय. पण इतकी अवलाद बेकार आहे. आपण मेल्याच्या नंतर आपले शेवटची आंघोळ पोरं बाथरूम मध्ये कधी घालणार नाही. अंगणात चौकून धोतर मध्ये म्हातार. घर नाही का त्याचं? त्यानं पैसे लावले नाही का? सगळं केलं महाराज. म्हणून करतायत. आपल्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल महाराज, त्याला एकच देव आपला करावा लागल. आपुला तो एक देवा करून घ्यावा. 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 तेरे विना जेवा सुख नोहे. 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 रती माये के दुःखाची गणते. 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 वा वा, टाळी वाजवा, वाजवा टाळी. आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने जीव सुकणे. म्हणजे अभंगाद्वारे जनाबाई सांगतात सदा शिवाचा अवतार. पैठणच्या बाजूला आप्पे गावनाचं गाव. त्या गावामध्ये गोविंदपंत आणि मीराबाई हे दोघं पती पत्नी होते. आणि ब्राह्मण कुळामध्ये त्याने जन्म घेतला होता. आता देव काही सगळ्या गोष्टी माणसाला बरोबर देत नसतो. एखाद्या शरीर संपत्ती आहे तर मान संपत्ती नाही, मान संपत्ती आहे तर धन संपत्ती नाही, धन संपत्ती आहे तर कण संपत्ती नाही, आणि सगळं आहे तर त्या घरामध्ये लेकरच नाही. आणि आपल्या संसारी लोकांची इस्टेट काय आहे? मुलं आणि बाळ. ज्या घरामध्ये लेकर आहे त्या घरामध्ये गोकुळासारखं वातावरण आहे महाराज. आणि ज्या घरामध्ये लेकरच नाही, 2-2 बायका केल्या, ह्या देवाला खेट त्या देवाला खेट, नाही मेळ बसला. भावनगरला गेले, हात फिरून आले, पण नाही मेळ बसला. हा, अरे सगळंच ते माणसाला प्राप्त होत. आता आमच्यात बी तसंच आहे. आमच्या किरण महाराजला वाजवता येतं, म्हणता येत नाही, म्हणता येतं, वाजवता येत नाही. आता मला बी बोलता येतं तर म्हणता येत नाही. काहीतरी परिस्थिती आमची थोडी डाऊन राहतेच मला त्याच्यामध्ये. मग सगळ्या गोष्टी बरोबर देत नाही देव. त्या मीराबाईनं काय केलं माय बहिणी हो? देवाला विनंती केली, देवा काय मी एखाद्या लेकराची नाहीची ताटातूट केली म्हणून माझ्या नशिबामध्ये लेकरं बाळ नाही. अर्ध्या वयामध्ये तिने जगाच्या मायबापाला विनंती केली, देवा अरे दे मला, माझ्या पत्रामध्ये एक फळ दे. आणि आमच्या माता भगिनी लेकरं बाळ घरात असले एकदम आनंद वाटतो.
शेजाऱ्याच्या पोराचं आणि तिच्या पोराचं दोघांची लग्न बरोबर झाले. आधी एकाला शेजाऱ्याच्या पोराला लवकर झाले लेकरू, हिला काहीच व्हायना. मग यायचं दिमाग ठिकाणार पाहिजे घरी. ती येऊन जाऊन त्या सोनार डाव चढती. कशी घेऊन नाही, कशी घेऊन नाही वाद झाली का ना अशीच खाणे का ना काय बोलतील याचं मिळच नाही. पण मी म्हणतो ते आता तो एवढी लोकांची लेखबाळ करून आणली, एवढी कोण तिला डाव चढती. अरे तिला डाव चढल्यापेक्षा तो हा नंद्या ठिकाणावर आहे की तो पाहिला तो पाहिला. अरे तो घुटकेच्या पुड्या खातो, बाराच्या पुढ्या खातो, गोवाच्या पुड्या खातो. आणि त्याचं सगळं जन्मरेशन बंद उतरून गेलं आणि त्याला काय लेकरं होती. अरे पहिले तो पोरगा बाय कसं येतं. मग घरामध्ये मुलं बाळ असले की आमच्या मायबहिणीला लय आनंद वाटतो. खरंच आनंद आहे ना. अरे याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काहीच नाही. सगळं ज्या घरामध्ये आहे ते माणूस लय भाग्यवान राहतो. ही वई जवाई बायका पोरं नातू पंतू हे सगळं भोगण्याकरता त्याला नशीबच चांगलं लागतं. आणि आईनं अर्ध्या वयाच्या पुढे लेकरू झालं आणि ते वयात आलं की मात्र काय पाहिलं याना, लग्न पाहिलं नाही आणि काहीच नाही पाहिलं आणि त्याचं काहीच नाही त्याच्या पत्रामध्ये पडलं. हे सगळं भोगाय करता त्याला नशीब लागतं. अर्ध्या वयामध्ये त्या नीराबाईने देवाला विनंती केली, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले. नक केले पाप पुण्य, नक पाऊ केले पाप पुण्य, नक पाऊ केले पाप पुण्य, नक पाऊ केले पाप पुण्य. दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, 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 सांभाळी आपुले, सांभाळी आपुले. टाळी वाजवा, वाजवा टाळी एकदा. दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले देवा, हे तुझंच ब्रीद आहे. माय बहिणी हो, मायबाप देवाच्या मनामध्ये आलं. अरे देवाच्या मनामध्ये आलं तर डोंगरचे डोंगर सुख देईन आणि देवाच्या मनामध्ये आलं डोंगरचे डोंगर दुःख देईन. आता कीर्तनाला येऊ दे ना, काम कोणाचं? देवाचं. इथून घरी जाऊ दे ना, काम कोणाचं? देवाचं. झोपू घालणारा, झोपातून उठवणारा आणि लगेच घेऊन जाणारा देव. आता आम्ही बाहेर गावचे सगळे, आम्ही काही तुमच्या गावचे नाही. आमच्या घरचे काय म्हणते, कुठे गेले? कीर्तनाला गेले. कुठे गेले? जाऊ खेळता गेले. आणि मग आता आमचं हिशोब पा, कीर्तन झाल्याबरोबर आम्ही गाडी दाबटणार आहे आणि त्याच्या मनात असले तर पळण गाडी करीन फेल जागीच. जाऊ का घरी? नाही, ही सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये. मायबिणी हो, मायबाप देवाला म्हणा, देवा सगळं तुझंच आहे, माझं याच्यामध्ये काहीच नाही. हे घर तुझं, हे लेकरं तुझे, माझे मालक तुझे, माझे पोरं तुझे, लाडक्या बहिणीचे पैसे भेटेल ते बी तू हेच, माझं त्याच्यामध्ये काहीच नाही असं तुम्ही देवाला म्हणा. देव तुम्हाला कमीच करणार नाही. अर्ध्या वयामध्ये त्या बाईला 9 महिने 9 दिवस गेले आणि मुलगा झाला. मुलाचं नाव विठ्ठल ठेवा, पांडुरंग ठेवा, हरी ठेवा, कृष्णा ठेवा, गोविंद ठेवा, माऊली ठेवा, असे नावं ठेवा. पण आता नवीन पद्धतीचे नावं निघले. पिंट्या. पिंट्याला बारीक चवणी, ढेरीत मोठं, मांड्यात बारीक, डोक्यात मोठं, दांडात बारीक, खायचं सुद्धा हागायचं. गरीबाचे लेकर बा तुम्ही, गरीबाचे पा. कच्चे आलू, कच्ची भाजी, कच्चे गाजर, कच्चे टमाटे खाऊ को पाकाचं टिंग दिसते, थंडी निवाजत यायला. आणि ज्याला पिस्ता आहे खायला, बदाम आहे, काजू आहे, त्याचं तोंडावर इतकं शिकबिंदूर नाही. काय करता त्याला तुम्ही सांगा.
अरे मुलाचं नाव विठ्ठल म्हणते ठेवलं आणि जसं लेकराला वळण लावलं तसं लागत असतं. आता पहा एक सप्त्याच्या निमित्तानं लेकर बा उभे टाळी घेऊन आणि ज्यावेळेस मी येत होतो त्यावेळेस महाराज लोक कीर्तनच होत होते ते बाबा इथं बंग पित होते. असा विषय आला की निघलं गल्लीतून एक भूत माऊली निघलं गल्लीतून एक भूत आज तर रंगात कीर्तन आलंच ती कोणी एक हो. पण जास्त या ठिकाणी त्यावेळेस माझा परिचय या नव्हता आपल्या इथं पण तरी भरपूर लोकांनी मला सांभाळलं इथं ऐकून घ्या. तर त्याप्रमाणे मला काही कुठं काही धक्का नाही लागला त्या टायमाला पण कीर्तन केल्याशिवाय मी बी नाही सोडलं कारण लहान लेकराला वळण लावलं पाहिजे ना. विठ्ठल पंताला लहानपणी वळण होतं. गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण ओ गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड कीर्तन विठोबाचे अखंड कीर्तन विठोबाचे अखंड कीर्तन अखंड कीर्तन विठोबाचे अखंड कीर्तन विठोबाचे अखंड कीर्तन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण मुलगन भूत ओरिले साठीक गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत ओ मुलगन पुत्र ओरिले साठीक ओ मुलगन पुत्र ओरिले साठीक कुठंना टाळी वाजवा टाळी वाजवा. गीता भागवत नियम केला पाहिजे माणसं नियम करायचा बरं लेकराला वळण लावायचे. अरे आपले पोरं नाही महाराज झाले चालते ना ऐकून घ्या पण संस्कार त्या लेकराला जर चांगले पडले तर म्हातारपणामध्ये ते आपल्याला सांभाळतील. त्याच्याकरता हे संस्कार पाहिजे. हां एक संस्कार शिबिर बाबा माऊली महाराज आपल्या मठावर ठेवून घ्या कोणातरी महाराजचं एका महिन्याकरता एक महिन्याची पंक्ती नेमून द्या सगळ्याला पोराला काळजरी घ्यायला लागतं. पण कमीत कमी आपल्या गावात राहील होईल हे खेड्यापाड्यावर आजूबाजूची पोरं शिबिरमध्ये येतील तिथं पाणी भरपूर सगळं आहे काही वांधा नाही. कारण तेवढं जर आपण कधी केलं महाराज सगळ्यात मोठं पुणे एक मुलगा सुधारला तर एक गाव सुधारलं. त्याच्याकरता महाराज सुसंस्कार ते लेकरं चांगले पाहिजे. नाही तर काही घरी पहा तुम्ही इथे गेलं का पाहुणे घरी आले गेले पोरं बावळ्यावाने करतात. माहेरचं कोणी आलं की हे येड्यावाने करतात. गाडी रोडना पळायला लागली कुत्रे बावळ्यावाने करतात. एका पोरानं आंघोळच नाही केली 15 दिवसापासून. आंघोळ म्हणलं त्याच्या अंगाला काठीची आंबट का अंगाचा वास चड्डील 2 डोळे मागून नाकातून 2 लेखणी. आणि पाहुणे घरी आले. पाहुणे बी आमचे कचरू बाबासारखे रामेश्वर महाराजसारखे आमचे शिवाजी महादादासारखे असे ढोकळे फटक कपडे द्यायचे. आणि पाहुणे आले बसले चौकून आणि ते पोरगामध्ये येऊन बसलं. या चालला बोला दान का पोरगा म्हणतो ओ मावा मला आला. आता लहानपणीच त्याला वळण राहत असतं. लेकरं शिकवून तुमच्या हातामध्ये
माणसं शिकवत असते का? मायामध्ये चुप राहिलं ते गपचूप असं गपचूप बसलं कचर बाबासारखे पाहुणे होते. ढवळे फटक गेलं बसकन त्याच्या मांडीवर जाऊन बसलं सोयीनं बसली त्याच्या ढेरीला हे पाठ खाजवे. तर त्याच्या अंगाच्या कपड्या मला ना सगळे कपडे खराब व्हायला लागले. आता पाहुण्याला म्हटलं काय करावं याला. पाहुण्याला काही दम निघाला नाही. पाहुणा म्हणे उठलं आणि पाहुण्याच्या तोंडापुढे उभं राहायला जाऊन पाहुण्याला म्हणतो मारीनच लगे वळण कोणाचं घराचं. असं लेकरं वळण नाही लागलं पाहिजे. मायबिनं माहेरचं कोणी आलं की हे बी घरात जाते दारात. तिचा नवरा म्हणतो आज काहून तू बावड्यावणी करू राहिली. ती म्हणते तेव्हा मायाचा आणि तिरमाख्या येईल तिरमाख्या. मग तिरमाख्या येईल तर पटकन त्याला चहा पाजून वाटी लावून द्या का बावड्यावणी करा. असं नाही करायला पाहिजे. सुसंस्कार दिले करती चांगले पडले पाहिजे. अरे विठ्ठल पंताला लहान बाळापासून वळण लावलं पण पाहुणे एक दिवस विठ्ठल पंताच्या मनात आलं एकदा तरी माणसानं तीर्थाला गेलं पाहिजे. एकदा तरी माणसानं पंढरपूरला गेलं पाहिजे. एकदा तरी पैठणला गेलं पाहिजे. काही लोक मरुस्तर कोणाच्या यात्रेला जात नाही. दान नाही धर्म नाही कीर्तन नाही पोथी नाही भंडारा नाही वर्गणी नाही काहीच नाही. फक्त शेतात जायचं घरी यायचं काम करायचं शेतात जायचं घरी काम करायचं बस दुसरं काहीच करायचं नाही. हो आणि बरं कशाला वर्गणी देणार नाही कशातच भाग घेत नाही महाराज. आणि असं करता करता काय झालं एकादशीच्या दिवशी पाहिलं नाही गुरुवार पाहिलं नाही त्या दिवशी आणून त्यानं कच कापू खाल्लं. खायचं प्यायचं मस्त राहायचं खायचं प्यायचं मस्त. आता एवढी सोपी गोष्ट आहे का खाऊ द्यायचं ना खाऊ द्यायचं त्याच्या हातात मध्ये. अहो आता माणूस ताटावर बसला नुसतं कुटका तोडा त्यांना आणि तोंड घालायचा आला झटका बाकराली जागेवर सगळी ही सत्ता त्याची आहे. देवाला म्हणत असा आजचा दिवस माझा चांगला गेला असा उद्याचा चांगला जाऊ दे अशी देवाला विनंती करा. अरे भरोसा नाही राजा हो आपला बरं का. मग यानं काय केलं खायचं प्यायचं मस्त राहायचं. रात्रीच्या 2-2:30 वाजता त्याचा टाईम आहे झटका मारायचा देवाचा. 2:30 वाजता मारली घंटी देवाने यायची झोपात असलं की पोरं उठले डॉक्टरला आणलं त्याला इंजेक्शन दिलं. मी जायच्या मागे त्याला एकच पोरगी होती बबील फोनला यायला. बबी काही लांब देईल नव्हती आपल्या बोरखेडीत देईल गायके. बबील बोलवलं बबे बाबा जायचं मागे. बबी म्हणते दा बाबाजवळ फोन द्या. बाबा काय झालं बबे मी आटपलं आज मग. बाबा फक्त आजच्या दिवस थांबा आजच्या दिवस जाऊ नका मग आम्ही सकाळीच येतो. मरण थांबत असतं का या म्हाताऱ्या पाठ 4 वाजता त्याला झटका ठेवून बबीन बबीचा नवरा दोघं नवरा बायकोला गाडी दामटत आले. येशी बसून पोरगी रडत यायला लागली. बाबा तुम्ही चालले का. आता मरेल कुठं पळत असतं का. चालले नाही चालवले त्याच्या मतान जात नाही ते. बबीली शानी बबी म्हणती बाबाच्या तोंडात तुळशीचं पान घाला ना. अरे मरुस तर त्याने एकादशी दिवशी खनाखन कापू घाललं आणि किती तुळशी याच्या तोंडात लावल्या म्हणजे याचं तोंड पवित्र होईल. तुम्ही सांगा कित्येक लोकांचे डाले या बाबांना रातचे फरार केले. डाले कित्येक लोकांचे डाले फरार केले म्हणजे किती पुण्यवान आहे तुम्ही सांगा. बाबा जाळले फुकले. बबी म्हणती बाबाला पैठणला घेऊन चला ना. डोक्याचे पायाचे 2-4 हाडकणी पण 5 थैल्या भरल्या 5 राखोड्याच्या आणलं की जाफराबादच्या बस स्टँडला. कंडक्टर म्हणे याच्यात काय म्हणे बाबा. मग तुमचे बाबा कोणच्या नाका डोळ्यात देऊन टपावर टाका. पुन्हा बाबा गाडीतून काढून टपावर टाकली एसटीच्या. 5 आणि पैठणच्या मध्ये गाडी झाली फेल. कंडक्टर म्हणे उतरा खाली गाडी बदलून आणतो. मग याला त्या बाबाच ध्यान पाहिजे की नाही. बाबा जायला डेपूत जमा दुसऱ्या गाडी द्यायला बसून दिलं. पोरगी तिथे गेलं म्हणते बाबा 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 तुम्ही वापस गेले का.
अरे जिवंत होता तहा नाही गेला, राग बी गंगाला गेली. हा? याला प्रमाण आहे. मी मोकार नाही सांगणार तुम्हाला, याला प्रमाणशीर सांगतो. अरे जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करायचा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आमुले सहित पाय, तीर्थयात्रे जाऊन गो, जवरे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपुले सहित पाय, तीर्थयात्रे झुकू नको, सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, तू आपुले सहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवरी सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तू आपुले सहित पाय, झुकू नको, झुकू नको. वा वा, टाळी वाजवा, वाजवा टाळी. मग जोपर्यंत आपले सगळे अवयव चांगले तोपर्यंत तुम्ही जीवाचं तुमचं सोनं करून घ्या. नुसतं कातडे तोडायचं नांदी लागू नका. हा, लोक म्हातारे झाल्यावर आमच्याकडे येतात, पोरण टपुरे दिले की मग म्हातारे आमच्याकडे येतात. जय हरी बाबा, जय हरी. म्हणलं बाबा कसं काय? काय नाही, आता तुमची म्हणलं पैठणला दिंडी केव्हा निघती. म्हणलं काऊन? म्हणे मला तुमच्या दिंडीत यायचे बाबा. म्हणलं बाबा तुम्हाला चालता येत नाही? नाही चालता येतं मला, येऊ द्या मला तुमच्या दिंडीत. अंकणी बाबा आता आपल्याला सगळं सोडायचं, आपल्याला माळ घालायची. म्हणलं काऊन घालायची माळ? म्हणे आता चावत नाही, त्याच्याकरता माळ घालायची का? आणि पहिलीच जर घातली असती तर कशाने एवढी अवस्था खराब झाली असती. हां, अरे विठ्ठल म्हणता नाही. आई वडिलाला विचारलं बाबा मला तीर्थयात्रेला जायचं, आई बाबांनाही सांगितलं. एकुलता एक मुलगा असला म्हणजे आई वडील त्याला लई जपतात, पण विठ्ठलपंत नाही ऐकलं. सकाळी 4 वाजता बिना विचारता आणि निघून गेले तीर्थाच्या रस्त्याने. रस्त्याने चालत असताना विठ्ठलपंत असा दुसरा दिवसा विचार नव्हते करत चालत. हा, गोड भजन करीत चालले. हा, त्या तीर्थयात्रेच्या रस्त्याने नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. पुढे पाऊल टाकावे, 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 पुढे पाऊल टाकावे. विठोबाचं नाम घेत निघाले महाराज. पहिलं तीर्थ कोणतं त्याने केलं? हरिद्वार, ऋषिकेश, गोकुळ, मथुरा, वृंदावन हे सगळे तीर्थ करून सणी आणि अलंकावतीला आले. आता आपण त्याला आळंदी म्हणतो. अलंकावतीला आले आणि इंद्रायणीचं स्नान केलं. आणि नेम पाहिजे माणसाला. आंघोळ झाल्यावर एक भगवद्गीतेचा अध्याय घ्या, देवाला अगरबत्ती लावा, देवाचं पाय पडावा आणि मग आपल्या कामात सुरुवात करा. आता असं मी एका गावामध्ये म्हणलं तर ते 2-3 जण आले माझ्याकडे. तुम्ही म्हणता आंघोळ झाल्यावर देवपूजा करा, एक अध्याय घ्या, काय सांगा म्हणे महाराज, आम्ही तुमच्यासारखे रिकामचोट नाही. म्हणलं मग झालं काय? एवढं काम आहे आमच्या मागं, तुम्हाला काय सांगा, आम्हाला संडासाचा रिकाम पण नाही. मी आणलं तू इकडे आता माझ्याकडं. म्हटलं मग तुला संडासाचा जायला रिकाम पण नाही, मग तू करतो कुठं? का चट्टीत बांधून नेतो अशी? हा, अरे देवाला रिकामपणच करावं लागतं. आता तुम्ही कीर्तनामध्ये बसले, तुम्हाला कोणाला घरचं ध्यान, उद्या काय करतेच काही लक्ष काहीच नाही. अरे सुख फक्त इथंच आहे, अनेक ठिकाणी सुख नाही. हा, सुख वसे एका ठाई, सुख वसे एका ठाई, सुख वसे एका ठाई, सुख वसे एका ठाई. बहु पाये संतांच्या, बहु पाये
आरती लावायची देवाला सुखाची जागा इथंचे महिला मंडळ रोज तुम्ही सडा टाकता सडा घातल्याच्या नंतर काय करायचं आपल्या चौकटीवर 2 गायचे पावलं काढायचे आणि त्या चौकटीच्या पाया पडायचं आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा घर आपलं मंदिर आहे महिला मंडळ तर त्याप्रमाणे काहीतरी नित्यनेम पाहिजे माणसाला पूजेचं पाहिजे आता नावगंज पंढरीनाथ आहे कुठं चालला चल मग एक घंटा नाही झाला अजून विठाला आपलं कामच असं आहे तो झालं जाऊन काय तुला जीव मला जीव नाही काय लागे काय धंदा झाला तो आणि काय नाही काय सांगत होतो मी काय सांगत होतो कीर्तन मग कीर्तन सांगू राहिलं ना काय सांगत हो पोरं काय म्हणलं दरवाजात पाऊल काय म्हणलं मन बरोबर जाऊ द्या माया गेलं ध्यानातून ते काय सांग विठाला विठाला घराच्या दरवाजावरती पावलं काढायचे आणि त्या घराचं दर्शन घ्यायचं घर आपलं मंदिर आहे बरं का आणि घरामध्ये काही करायचं नाही आता नाव पंढरीनाथ आहे आणि पंढरपूर जायचा पत्ता नाही नाव ज्ञानेश्वर आहे पण ज्ञानेश्वरासारखी कमी गुण नाही भला आळशीच तेव्हा गोदरीतच सापडन ज्ञानेश्वर नाव काय हरी आणि कधीच कीर्तनाला निघत नाही दारी नाव गंगाधर म्हणजे पाण्याला तोटा आहे का नाव गंगाधर बिना आंघोळीचा महिनाभर आणि याचं नाव तुळसाबाई आणि तुळशी घ्यायचा पत्ता नाही नाव अन्नपूर्णाबाई अन्नपूर्ण म्हणल्यावर भाकरीला काही तोटा आहे का करायचंच काम नाही ना अन्नपूर्णा टोपल्यात भाकरीचा पत्ताच नाही काय अन्नपूर्णा आहे नुसती माय बिणी होय बा तुमच्या अंगी लई मोठा गुणधर्म आहे मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करता महिला पुरुष मंडळी ज्यावेळेस बाई स्वयंपाक करते ना त्या टायमाला ती अन्नपूर्ण माता राहते आणि ज्यावेळेस ती बाई आपल्याला वाढून देते जेव घालते प्रत्येक बाई प्रत्येकाच्या नवऱ्याला तर त्यावेळेस ती माता राहते आणि शैनी कांता राहते त्याला तुकोबराचं प्रमाण आहे तुका म्हणे शोधून पाहे आणि बायको नवऱ्याची असं येते अरे बालपणामध्ये आपली माय आपलं संगोपन करते आपण जिथं सू केली असेल तर माय काय करते कोरड्या जागेवर आपल्याला झोपते वल्ल्या जागेवर ती झोपते म्हातारपणामध्ये आपली म्हातारी कधी मरू नये बाबा बायको आपली कधीच नाही मरू हो बालपणात माय नाही मरू बालपणात माय मेली तर त्या लेकराला मायचं काय सुखदुःख आहे आणि काय तिचा पान आहे दुधाचा आहे तिला काहीच नाही कळणार म्हातारपणामध्ये जर आपली म्हातारी मेली तर म्हातारीची दैन म्हाताऱ्यालाच माहीत म्हातारं जर मेलं म्हातारी मरुसच थापून खाईन माऊली महाराज तुम्हाला काही अनुभव नाही त्यातला आमचं आम्हाला जमतं ते आता इकडे हा तर मोठे महाराज म्हातारं जर मेलं म्हातारी मरुसच थापून खाईन पण म्हातारी जर मेली तर म्हातारीच देईन म्हाताऱ्याला माहीत कोटी गिनतीचा मालक आहे इस्टेट आहे बंगले आहे महाराज आज जर म्हातारी जर गेली तर काय करतात त्या बंगल्याला अरे सुना बाबा अशा पट्ट्यावर घ्यायचं म्हाताऱ्याला घ्या आपलं लेकरं हा पारावर बाई मला आता दिसत नाही भाकरने भेटणार मग चालू बोलाव चालू खेळायला आता काय भाऊ मोठी दैन आता आपल्या जीवाला तिच्या आत मी जायला पाहिजे होतो 6 महिन्यात आणखीन जर कमी झाली सुनबाई म्हणते व्हा पोट्टी गुण वापरा रे बाई मला दिसत नाही बसा त्या कोपऱ्यात म्हातारा कोपऱ्यात बसवलं कोट्टीचा मालक आणि कोपऱ्यात बसायला सुना ना आणि पोट्टीत आंघोळ करायला लागले चुपरे कोपऱ्यात बागुलबा आहे कोण आहे आपण बागुलबा आहे का हाय का डोक्या ठिकाणीवर हा म्हणून करता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भक्ती होईल शक्ती गेल्यावर भक्ती होणार नाही म्हणून करता महाराज सिंधू त्या विठ्ठलपंथाने आणि महादेवाचा जप करायला सुरुवात केली आणि महादेवाचं ठाणं आज आपल्या जवखेडे गावामध्ये आणि झालं महाराज या जवखेडे गावाचा काय आनंद आहे या जवखेडे गावात
काय वाजत गाजत सोन्याचा बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचा बासिंग लगीन देवाचं लागत दोघेडा गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचा बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचा बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचा बासिंग लगीन देवाचं लागत काय आनंद आणि ज्या ठिकाणचा द्वारकेला आनंद होता आणि तोच आनंद महाराज आपल्या गावामध्ये चौखड गावामध्ये आणि तुम्ही मायबापाने जन्माला आणला. आणि लग्नामध्ये कसे नाचता तुम्ही हा लग्नामध्ये किती आनंद वाचतो. देवाचं लग्न तुमच्या गावामध्ये लागलं आणि लागू बी राहिलं महाराज. खंडेरायाच्या लग्नाला खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी 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 नटली घालवाय सुपारी फुटली 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 रायाच्या लग्नाला ग आला मराठी कोण कोण रायाच्या लग्नाला ग आला मराठी कोण रायाच्या लग्नाला ग आला मराठी कोण कोण रायाच्या लग्नाला ग आला मराठी कोण संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन गणपती घेऊन आले गणपती गजानन साखर पुढ्याची अजूनही वाटली त्या साखर पुढ्याची अजूनही साखर वाटली नवरी 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 नटली कलबाई सुपारी फुटली 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 वाह टाळी. पण याच्यापेक्षा मग तुम्हाला कीर्तन किती चांगलं पाहिजे मला तुम्ही सांगा. 25-30 हजार तुम्ही एका महाराजला देता त्यातलं चौथा हिस्सा मला द्या ना. पण मला नाही देणार तुम्ही हा कारण ती गाडी घोडी मोठा थाट राहतो. मी नेमकंच मला आणून घातलं त्याने इथं आलं आलं अरे काय आलं आलं काय नाही हा काय आनंद आहे महाराज. अरे नियम केला माणसाने नित्य नेमानं वागलं पाहिजे. नित्य नेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी ते पूजा करत असताना सिंधू पंथनाचे ब्राह्मण आले आणि त्यांनी पाहिलं बोल त्यांना वाटलं कोणीतरी मूर्ती आहे महाराज आहे जवळ आले साष्टांग नमस्कार केला. माऊली मला वाटतं तुमच्यासारखे महात्म्यांचे पाय माझ्या दाराला लागले फार चांगलं होईल. भाविकाला लय आनंद होतो. संत येते घरा आणि तोची दिवाळी. आज आपल्या गावामध्ये एवढ्या दिवसापासून सप्ताह चालू आहे. किती संत मंडळी किती लोक आपल्या गावामध्ये येऊन गेले. किती लोकांचे पाय आपल्या जवळ खेळायला लागले. पाहून घ्या. अरे कोणी सोन्याच्या पावला ना कोणी कोण्या पावला नेईन आणि का आपल्याला देऊन जाईल हे सांगता येणार नाही. किती भाग्यवान आहे तुम्ही. मला वाटतं माझ्या घरी चला नाही मी येत नाही. माझं मंदिर भलं आणि माझं काम भलं मला यायचंच नाही. पण चला ना माऊली. आग्रह केला घरी नेलं. मायबीने असा मस्त पाहुणचार केला. त्या रुक्मिणी मातेनं पोळ्या केल्या. तुम्हाला येतं का चपात्या येतं का नाही. पोळ्या येतं का. 2 गोळे तोडतात एवढ्याल्या आणि पोळपाटात होते आणि 2-2 बोटं तेलाचे लावले आणि चिटकवले की झाली पोळी तयार. अरे पोळी 4 बोटाची पोळी करायची. 4 अशी तोडली की 4 बोटं त्याची बाहेर निघली पाहिजे आणि टम भोगली पाहिजे. डबल रोटी अशी आणि फुगल्याबरोबर तशी दुडीत नाही टाकायची. तिला 2-3 झटके मारायचे आणि मग दुडीत टाकायची. तेव्हा 2 घंटे पोळी कडक नाही होती नरम चटक राहती. अशी पोळी करावं. असं दुख नाही तर काही काही पोळ्या करायचं यायला. कोण कोण आलं का माहिती स्वयंपाकाचं आहे. मला जायचं होतं आसर खेड्याला. काय मरायला चालली ती बाई तिथं. ती बाई पोळी नाही करत. मग साहेबराव महाराज पोळा करते. पोळा एवढा मोठा गोळा आणि त्याच्या पोटात एवढा गोळा
आणि त्या पोळीला पाट नाही आणि तिला पोट नाही आणि वरणात भोगटा खाऊस तर आमच्या वार करायला दम नाही. जेवल्याबरोबर अरे 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 घरी जेवू घालायची पद्धत असती. ऐकून घ्या, आपल्या घरी महाराज लोक घरी न्यायची. हे जे उभे माऊलीचे रूप आहे, चटाई टाकावं, रांगोळ काढा, जेवू घालणारा सांगतो. आजचा दुसरा दिवस आहे आणि रोजच वरण नाही करायचं, रोजच शिरा नाही करायचा. आता आज शिरा केला, उद्या सकाळच्या पंक्तीत शिरा नको. पंक्ती एक टाईम आहे का दोन टाईम? दोन टाईम आहे ना. सकाळी बुंदी आणा, संध्याकाळच्या पंक्तीवाल्याने जिलेबी आणा, परवा दिवशी गुलाबजाम आणा, संध्याकाळी बालुशाही आणा, त्याच्या दुसऱ्या सकाळी सोनपापडी आणा, म्हैसूर पाक आणा. ते का पोटभर खायचं काय? पंगत अशी द्या. तुम्हाला खोटं नाही सांगणार मी. देवाचं तुम्ही गोड करा, माझ्या पांडुरंगाचं तुम्ही गोड करा, माझ्या जनार्दन स्वामीचं तुम्ही गोड करा. तो जगाचा मायबाप तुमचं गोड केल्याशिवाय तन्मन धनाने द्या, असं कंजूस मनाने देऊ नका. अरे दोघांना का होते ध्यान, दोघांना पंक्ती काय फरक पडायला. पण देवाचं गोड करा. आणि घरी नेल्यावरती अशी चटाई टाकावा, रांगोळ काढावा, सगळ्याला बुक्का लावा, सगळ्याला ताटं वाढावा, प्रत्येकाच्या ताटाला 50-50 रुपयाचं वडगण लावा, पाया पडा, म्हणा माऊली करा चालू. याला म्हणते पंगत. काही लोक म्हणते वारे महाराज 50-50 रुपये लावा ठोली यायच्या बापाने. ऐका सर बाबा, आम्ही तुमच्या पैशाची भुकेली नाही. माझ्या शब्दावर ध्यान द्या. तुम्हाला खोटं नाही सांगत. तुम्ही जर तुम्ही त्या ताटाला 1 रुपया सुद्धा लावू शकत नाही तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमची पंगत देवाला पावणार नाही, पावणार नाही. पहिली हा नियम मी माझ्या गावामध्ये राबवला, आमच्या माळवंडीला. आता यावर्षी आमचे तर सुवर्णमहोत्सव आहे, नाही तपपूर्ती सोहळा आहे. तर चांगले मोठं डेअरीचे महाराज आमचे इथे घेतले लोकांनी कीर्तनाला. 25,000चे 30,000चे असे मोठे घेतलेले. प्रत्येकाची पूजा आमच्या गावामध्ये करतात महाराज. 10 रुपये, 1 रुमाल, 1 टोपी, त्याला ज्याला जेवू घातलं त्याला. अरे किती भाग्यवान आहे तुम्ही. मग संत पूजा करायची असेल तर अशी करा, नाही तर महाराज या 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 अंग्या ते पुट्टी बसा बसा. वारे महाराज आणि वारे जेवू घालणार. अरे तुम्ही किती भाग्यवान आहे. माझ्या जवखेडच्या गावाचा तुम्हाला सांगतो, मला अजून पस्तावा येतो की एवढ्या पथाला आपलं गाव येईन म्हणून मला वाटत नव्हतं महाराज, बरं का. अरे नदीकाठचे ज्याप्रमाणे खेडचे लोक लई खराब. बस नदीच्या काठावर आणल्या धरून की चिरल्याच जागी जाण्याचे काम होतं ना. हा, पण आज तुम्ही एवढं मोठं पंढरपूरसारखं केलं, तयार वातावरण केलं. तुम्हाला महाराज कोटी कोटी धन्यवाद. धन्य माता पिता तयाची, धन्यवाद तुम्हाला महाराज. तुकोबराय सांगतात धन्य माता पिता तयाची. महाराज किती जेवू घातलं, पाठ मांडला, रांगोळ्या काढल्या. तुम्ही भाग्यवान आहे. आणि संत पूजा घरी कोणाच्या घरी होत असती? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाय रघुनंदन, त्याची वाट पाय रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. हो भाग्यवान आहे तुम्ही. टाळी वाजवा, वाजवा टाळी. त्याची वाट पाय रघुनंदन. आणि जेवू घातलं आणि झोपून त्याला आसनं टाकून दिलं, पण देवाच्या मनामध्ये आलं. आता ही संधी आपल्याला अवतार घेण्याची. मग स्वप्नात जाऊन सांगितलं विठ्ठल बनता तुमच्या घरी जो मुलगा आलेला आहे तो देवरूप माणूस आहे,
तुमची एकुलती एक रुक्मिणी नावाची मुलगी त्यांना देऊन टाका. आम्हाला त्यांच्या पोटी अवतार कार्य करायचं आहे. जे स्वप्नामध्ये जो दृष्टांत घडला तो विठ्ठल पंताला सांगितला. विठ्ठल पंत सांगू लागला, नाही मी आलो कोण्या कामाला आणि मला जायचं कुठं, मध्ये मी काम करू शकत नाही. पण ऐका ना म्हणा माऊली, देव त्यांच्या स्वप्नात गेला. विठ्ठल पंता, या मुलीचाच तुम्ही पाणी ग्रहण करा, तुमच्या पोटी आम्हाला अवतार कार्य करायचं आहे. देवाच्या शब्दाला मान्यता दिली. आई वडील आणलं, लग्नाचा समारंभ चालला. ऐका, काय पहिलं लग्न होतं ते जुन्या काळातले. बाबा, तुमच्या लग्नात मांडव कोणता होता? ह्योच होता का? मग हिरवा, हां, डाळ, आंब्याचे डाळे, काही जांभळीचे डगळे, 4 मेड करावले, आडम तडम टाकलं आपला मांडव, मागं बोवलं. आपलं तवाचे मांडव होते. आता पहा किती मांडव आहे. तर त्या लग्नामध्ये महाराज, पहिल्या लग्नातलाही आनंद होता. पहिल्या लग्नामध्ये सणाईन चौघडा वाद्य होतं. तर कितीक लोक जेवत होते, ते रागरागाने म्हणत होते ते वाद्य पहिलं, ना दिन दिन ना चौघडा वाजवायला. आता पहिलं वाद्य सांगतो तुम्हाला. त्याच्या पाठीमागे सणाई वाजायची. पहिले वाद्य होतं. आपल्याला पैसे द्यायचं काम नाही, सगळे आपल्याजवळ, फक्त तुम्ही द्या आम्हाला. हा, सणाई गेला आणि चौघडे मग आलं डफडं, डंग 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 शिकवायचा वाचला, डंग 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 डफडं गेलं. मग आलं बँड, ते बँड गेलं. मग आलं आता डीजे. डीजे इतकं बेकार वाद्य आहे महाराज. इथं कधी वाजवत असलं तर मसूलच्या लोकांच्या पोटातले आतडे कातडे फडफड करते. हो, मी तर म्हणतो एखादं म्हातार मरत असेल ना, मरत नसेल ना लवकर, मुद्दाम न्यायचा डीजे तिथून. एका झटक्यात मात्र उठ. कशाला त्याला सलाईन लावून जावं, घालद्या भानगडी करा. इतकं वाद्य बेकार. बरं, ते डीजे इतकं खराब आहे, ज्याला नाचता येत नाही त्या जर त्या खोक्याजवळ नेऊन उभं केलं तर त्याच्या दणक्यान त्याचं अंग आपोआपच हालतं. आता संभाजीनगरचा नवरदेव आणि जवळखेड्यातली पोरगी, आता तिकडची वय जरा जाम होते महाराज. साहेब होते मोठे, कलर चांगले मोठे DC होते, आणि त्यानं 25 चाकाचा DJ आणला. हा, इथं वाजत होता तर जाफराबादला ऐकून घ्या, इतका मोठा आवाज होता. आणला त्यानं. इकडची वय आमचे विनयला बाबा म्हणे होते, मुलीची वडील, आणि नवरदेवाची तिथेची आणलं ते. आता ती वही याही व्हायला म्हणायला लागली, वही चला नाचायला. आता हे म्हातार खेड्यातलं खरं नाचन का? हां, हे म्हातार म्हणतात नको बाप्पा, आता का आपलं नाचायचं वय बाप्पा हे, आणि लोक काय म्हणते मला. हां, अहो तुमची शेवटची पोरगी राहिलेली नाही, तुम्हाला हारिक नाही वाटत का? चला बाप्पा, मग आता तुम्ही म्हणताच एक झटका हाणतोच मग. आता तुम्ही मला नाचून घ्या. आमचे किरण महाराज लय हुशार आहे. पण मला तुम्ही सांगा, इवाई नाचला तर नाचून असला, इन कशाला नाचाव? आता तिकडची येईन बाई, येईन बाई म्हणते येईन बाई साला नाचला, येईन बाई म्हणते नको माय, मग काय खरंय माय, आता नाचून 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 तर मी वाकडी झाले. कशात नाचली? आता इथं इतक्या दिवसापर्यंत संसारामध्ये नाचून नाचून वाकडी झाली. माणसा नाचाव कुठं? नाचू कीर्तनाचे रंगी, 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 दान दीप लावू जगे, 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 दान दीप लावू जगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
नाचाव इथं. आता तुमच्यातले 7-8 जण पोरं आमच्या मंडळीमध्ये आले ना हरबड घ्यायला, असे मस्त पावली खेळते नाचते. तर त्याचे मित्र त्या वाट्यावर बसले राहते आणि यायला बघून दाताडा काढते. ऐ साधूची अवलाद. तुमच्यातल्या 7-8 जणी आमच्यामध्ये आल्या मस्त पावली खेळून हरबड म्हणून राहिला. देवाचे द्वारे बघतात बरी. त्याने मग ती चारी साधविल्या. तर मयासारखी एखादी गच्चून पाहते. तिला एखादच नको, सोमवार नको, गुरुवार नको, कीर्तन नको, भजन नको, दान धर्म नको, पोथी नको, तुळशीला पाणी घालणं नको. त्या बाईला फक्त एकच धंदा, हिच्या केंद्रातल्या बातम्या तिच्या केंद्रात, तिच्या केंद्रातल्या बातम्या हिच्या केंद्रात. 12 वाजे लोक तिला तेच काम दुपार रोग, कोणाचं ना कोणाचं चिटकून दिल्याशिवाय. आणि ती घरी येऊन भाकर खात नव्हती. आता ही बाई पावली खेळायचं, तिचं तिकडं तारपडा व्हायला लागलं. तिला सोबतीच नाही कोणी बोलायला. सगळ्या हरिपाड्याला येईल होत्या आणि तिकडेच कानारी ती कशी कशी नाचते कोण कशी नाचते कोण. तर तिला तिकडून एक बाई दिसली, कौशय पारदी यमुनी कशी नाचती जाते कोण माय महाराज संघ. आता आम्ही इतके रिकामी आहे का? आमचा आम्हाला सांभाळला जाय ना. काय म्हणतील याचा नियमच नाही मारा. हो म्हणून नाचा माणसाने, कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचा. तुमच्या जीवनामध्ये आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. असा लग्न सोहळा चालला बरं का. आता एक शब्द काढत त्याला 2-4 फरगड फुटते, मी करूच काय त्याला. असा लग्न सोहळा चालला होता आणि त्या लग्नामध्ये असे मंडप दिले, मंगलवाद्य वाजू लागले, मंगल अष्टक चाललेले, ब्राह्मण लोक आले आणि मंगल या ठिकाणी अष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणदायकं गजमुखं अक्षता भेटल्या का? मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरडं विनायकमहं चिंतामणी सेवरं लेजाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओदरा ग्रामराजन संस्थितो गणपती कुर्या सदा आली आली लग्न गटी समीप नवरा घेऊन या वागरा गृह्योक्ते मधुपर पूजन करा अंतरपटा ते दरा दृष्टा दृष्ट वधूवरा करणे दोघे करा विउभी वादत्री बहुगण बलान करणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल साबला. टाळी टाळी टाळी. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. वा 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 वा, टाळी वाजवा. आयर केल्याशिवाय कोणा जायचं नाही, पंगत होऊन जाईल. हा कपड्याचे आहेर स्वीकारलं जाणार नाही. ते बी आहेर पण 100 रुपयाच्या पुढं. बाबा तुमचं नाव काय? शस्त्रपंडित शस्त्रपंडित पाटील यांच्यातर्फे 101 रुपये आहेर. हा तुमचं नाव काय? गणेश सोनून यांच्यातर्फे 101 रुपये. वा वा, असेच आहेर करा पटापट. हा मसरूरचे बाबा तुमचं नाव काय? रामदास बाबा यांच्यातर्फे 101 रुपये आहे. ज्ञानेश्वर माऊली यांच्याकडून 551. मिस्त्री बाबा यांच्याकडून 551. वा वा, आता एवढे आहे व्हायला लागले. साहेबराव पाटील लिहून ठेवू तुमच्या नावानं. हा
मस्त असा दणका चालला काय असता लग्नाचा. आणि लग्न लागून गेले, घरी गेले आणि घरी गेलेच नंतर बा आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. त्याच्या कोणाचं झालं ना, त्याच्या कोणाचं झालं ना. आणि देवाजीचा मना, देवाजीचा मना. देवाच्या मनामध्ये आलं विठ्ठल पंताच्या आई वडिलाला देवाज्ञा झाली. आई वडील वारले ते एक दुःख आणि पोटी मुलबाळ नाही ते एक दुःख. मग सिंधू पंताला वाटलं आपल्या लेकीला जावयाला आळंदीलाच घेऊन यावं बरं का. मग ती गेली, विनंती केली तुम्ही कनी आळंदीला चला. आता माणसाला लेकरं बाळ नाही झाले, आई वडील वारले, चौकून झाल्या ठिकाणी वैताग आला तर माणूस कसं म्हणतं आपलं जन्माला येऊन काही खरं झालं नाही, असं वाटतं मेलं ते पुरतं आहे. तसं विठ्ठल पंताला झालं. रुक्मिणी सांगू लागली, रुक्मिणी मला तू संन्यास घेण्याकरता अर्थ दे, मला संसार करायची माझी इच्छा नाही. पण बाईनं उत्तर दिलं, माय बिनो जोपर्यंत बाईला मुलगा होत नाही, बायकोला मुलगा होत नाही, तोपर्यंत मालकाला कुठेही जायचा अधिकार नाही. तो तिच्या ऋणामध्ये गुंतलेला असतो. पण विठ्ठल पंथाने विनंती करून सिंधू पंथाने आणि आपल्या आळंदीला घेऊन आले त्याला लेकीला जवयाला. आता जवई म्हणलं की आमच्या मायबहिणी लई आनंद आहे महाराज. लेक आणि जवई मोटरसायकलीवर कधी येताना दिसले तर बाईचं अंत करून हे एवढं मोठं होतं. सासूबाईचं 7-8 जणी बस शेडा त्या ठिकाणी आणि पाय ना बाई माय काही ठळक माझा जोडा दिसतो माय गाडीवर, काय ते असे चमचम करून राहिली बाई, काय ना आदर दिसतं. बरं बाई तीच आहे का दुसरी आहे बाबा? तीच आहे ना. आता तिची लेक आणि तिचा जावई दोघं जण गाडीवर आले, तेवढा आनंद वाटला. आणि तिचाच लोक आणि तिची सून मावऱ्याच्या बाजारावरून दोघं जण गाडीवर आले. बापाची माझा ओझं घेऊन आली बाई मांडीवर घेऊन. मग बाईला आनंद वाटायला पाहिजे, दुःख वाटायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. मुलगी आली तरी तेच मानावं आणि सून आली तरी तेच मानावं. दोघं तिचाच लोक आणि तिचीच सूनबाई दोघं जण गाडीवर आणि दिसले तर ह्या 7-8 जणी बसेलच होत्या. पाय माय बांद्राची अवलाद. काय म्हणलं तिनं सुनाला, काय म्हणलं? बांद्राची अवलाद. आता सून झाली बांद्रीन, सुनाचा नवरा कोण झाला? बांद्रण. बांद्राची माय आहे का तुम्हाला काही बोळाचा आकाटा का काही कळतो का नाही? हा काय बोलता आणि काय म्हणता? हो मग या ठिकाणी एवढा भेदभाव. मला जवळ म्हणलं का आमच्या माय मिळलं याना. हो जवळ आला ना, जावाई म्हणलं की आमच्या माय बिडलं यानं. नाका तरी ना ठेवी ती गाणं आपलं ते बी जमतं बरं का. हा येस येस उद्या जाऊ आपण गावात जेवण. नाका ती नच गाण ठेवीन पण जवळचा मान राखेन इतकं जवळचा. पहिल्या सासा कशा होत्या इकडं बा माझ्याकडं. हा असे पत्र खाली पडतात ना तर डोक्यावरल्या, फक्त गिलासापुरतीच बोटं उघडे राहायचे. बापू घ्या पाणी असे म्हणत होते. आणि आता जवळ लेक गाडी पाहिलं का या ना, ते पदर कुंकड त्या भानगडी कुंकड काय मेळ आहे का तुमचा? हा काय ते जवळ जनार्दन स्वामी एकनाथ महाराज जवळ आला. संध्याकाळी जवळला खोड होती, संध्याकाळ झाली की लाईट बंद. त्याला होतं रात आंधळ आणि त्याला साल्यानं आत सतरंजी टाकली बसलं. मग यायच्याकडे तोंड करून त्यानं भीतीकडे तोंड केलं. दाजी असं काय म्हणे, आम्ही इकडून बसून तुम्ही तिकडे तोंड केलं. आता पाहुण्याला वाटलं यायला माहीतच नाही. पाहुण्या मग सांगू लागला ह्या वर्षी तुम्ही सिमेंट काँक्रीटचं मकान बांधलं, सिमेंट कोण्या कंपनीचं आहे ते पाहू राहिलं. रात आंधळ म्हणून काही सांगितलं
फिरून बसलं. असा पाहुणचार केला आमच्या सासूबाईना. पुरणाच्या पोळ्या, गुळाणी, भजे आणि लगेच एक नवी पोळ्या बी अशा नाही, अशी पोळी करा पुरणाची इकडं बा माझ्याकडं. 2-2 हातानं थोडा तुटत नाही पुरणाची पोळी. काय पोळी करता आणि काय नाही. बंद वांगे गेलं, बंद वांगे गेलं, बंद वांगे गेलं. टाकूस तर दम नाही ताटात. वांग ताटात पाणी बोर खिडीत. काय बंद वांग. अरे असं वांग तयार करा माय बिनो. हा नुसत्या खापा मार त्याला आणि त्याच्यात ते माल मटेरियल भुगुट भलायचं आणि मस्त अंगीर असतात त्या भगुण्यामध्ये झाकण ठेवायचं. मवाकी गॅस ठेवायचा. ते वांग असं कुतू 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 शिजलं. हां आणि त्याचं टंगडं धरलं आणि ताटात टाकलं की त्याच्यातला जो रस्सा आहे त्या वांग्यातला असा हळूहळू बाहेर आला पाहिजे. आणि टाकूस तर दम नाही. बंद वांगे गेलं, हे बंद वांगे गेलंय. हा अशा पूर्णच्या पोळ्या केल्या, एवढ्यालाच केल्या. उंडा एवढाच घ्यायचा आणि पुरण त्याच्यापेक्षा डबल न घ्यायचं. आणि ती पोळी गुळांमध्ये सोडली की तिनं असं ऑटोमॅटिक अंग सोडून दिलं पाहिजे. त्याला म्हणा पुरणाची पोळी. एक एक पोळी करून ताटात आणून टाकायची. पण त्या पांढऱ्याचं पाहुण्याचं दैव असं पांढरं रात आंधळं असल्यामुळे त्याला काहीच नाही कळलं. त्याच्याजवळ गायचं वासर बांधलं होतं. पोळी टाकली की वासरानं खाल्ली. सगळे कणिक आटपली, पुरण आटपलं. सासूबाई म्हणे बाई याला काय भूतान झडपलं काय करू म्हणे. माय शेवटची एक पोळी झाली, ती पोळी नेऊन टाकली. ती वासरून तोंड लांब. आता बाई म्हणे आता लोक वासरानंच पोळ्या खाल्ल्या म्हणे. बापू हे कवाचं तुमच्या ताटातल्या पोळ्या खाऊ राहिलं तुम्हाला दिसत नाही का. म्हणे मामी मला वाटलं तुमच्या लाडक्या लाडक्या गायचं वासरू आहे त्याला कसं काय टपर देऊ. अजिबात आहे काय करू नये का. हे का मोगरी. मोगरी माहिती आहे तुम्हाला. मोगरी घ्या मोगरी. अजिबात आहे काय करू नका. ती कोणती पोळी घेऊन आली तिच्या बाबा त्याचं जोडवे आणि वासरा गळ्यात घुंगरू. आणि सासूबाई वाकली पोळी वाढायला. याला वाटलं वासरू भिड. दोन्ही हातानं मोगरी घेतली. सासूनं पाहिलंच नाही. जस जेवढ्या ताकतीन टाकते तेवढं ताकतीत लगे रपकन टाकलं. हा तर सासूबाईला की इतका सग बी दांगोड नाही केला. कौड नाही केला. कवळीभर केस आहे त्याच्या पायाखाली. हा एका खोलीत त्याला पलंगावर झोपाव घातलं आणि 2 वाजता त्याला आली सू. कोण सोबती जवळ उतरलं जोत्याचं खाली 2-4 हात पुढे चालले गेलं. आणि खोलीचा आणि त्याचा झाला संप. त्याची खोली हुकली आणि सासूच्या खोलीत घुसलं. सासू म्हणते कोण आहे म्हणे आता पोटभर टपुरी खायची निशाणी. म्हणे मामी मी कशाला आले म्हणे मग वा जसं तुम्हाला टपुरा हळूना लागला का जोरानं लागला हे विचारायला आलो. पण रात आणलं म्हणून काही सांगितलं तसं लोकाला हरिनामावशी रात आणलंय. अहो सोयीनं बसत नाही, नीट ऐकत नाही. हे रात आलं चला पंढरपूरला. मग आता काय वय आपलं पंढरपूरला जायचं. अरे म्हातारपणात जाऊ. म्हातारपणामध्ये पंढरपूर होतं का. चालता येतं का नाही. जोपर्यंत आपली शक्ती आहे तोपर्यंत भक्ती आहे. शक्ती गेल्यावर भक्ती होणार नाही. मग त्याप्रमाणे सिंधुपंताने विठ्ठलपंताने सांगितलं रुक्मिणी मला संन्यास घेण्याकरता आज्ञा दे. रुक्मिणी माता झोपेला असता विठ्ठलपंत गेले मला संन्यास घेण्याकरता आज्ञा दे. झोपाच्या त्याला शब्द निघून गेला. संन्यास घ्या का तिकडे काही करा. विठ्ठलपंताला तेच पाहिजे होतं. गेले काशीला नामानंद स्वामीच्या मठामध्ये आणि सांगितलं माऊली मला दीक्षा घ्यायची आहे. तुमचं नाव काय म्हणे विठ्ठलपंत. लग्न म्हणे नाही. आई वडील कोणीच नाही. खोटं बोलले मला. भक्ती का मार्गाकरता खोटं जरी बोललं त्याच्यामध्ये पाप नाही. त्याला माऊलीची ओवी आहे. सुधर्माने आधर जाण शास्त्री बोलले मनुष्या कारण जेथे जोडे श्री हरीचे चरण तेथे अधर्म आयुष्य करावा. जिथं भगवंताचे पाय जोडले जातात तिथं खोटं बोललं त्याच्यामध्ये पाप नाही. संन्यास देऊन टाकला. मायविनो चित देऊन ऐका. रुक्मिणी माता मालक कुठे गेले रडू लागली. दारी सोन्याचा पिंपळ होता त्या पिंपळाला ती प्रदक्षिणा मारू लागली. पांडुरंग राया पूर्वी भाव हा मनाचा भाव हा मनाचा सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा. नको करू देवा माझ्या कुंकवाची घाण नको लावू देवा माझ्या कंपाळाला शेण. पतिराज आहे माझा सखा जीवनाचा
सखा जीवनाचा सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवा. रडू लागली धनी माझ्या स्वामीला माझ्या मालकाला मी काहीतरी कठोर शब्दानं बोलले म्हणून ते निघून गेले. माय भिडो बर का आम्ही पिंपळाला प्रदक्षिणा मारायची. ज्या संस्थेमध्ये भरती झाले होते नामानंद स्वामीच्या आणि ते तीर्थयात्रा करीत आले आणि स्नान केलं आणि पूजा करू लागले. रुक्मिणी मातेनं पाहिलं कोणतरी महात्माजी जशी गेली तशी तिनं भूमिशेल लोटांगण घातलं. स्वामीनं आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणे बाबा आशीर्वाद दिला खरं झालं पण मालकच घरी नाही तर मुलं कशी होतील. काय तिनं प्रश्न लागला मालक घरी नाही तर मुलं कशी होतील. आणि आमच्या मायबहिणी करतात नवस. बरं तुम्ही मला एक सांगा माणसात सकून पाहता येतो का. तुम्ही बेवरायले काय माणसात सकून पाहता येतो का. नाही सकून येईनाच पाव. लयच कलाकार आहे ना. कोण्या देवान धरलं यायलाच माहीत. त्या देवाला खायला काय आवडतं ते बी यायलाच माहीत. लयच कलाकार आहे. मला एका म्हाताऱ्याचं नातू लय रडत होता किरण महाराज. लेकराचं दुखायला लागलं तर भाकर खात नाही द्या. एवढा लेकराला जीव लावत्या एवढी आपली आवरात लहानची मोठी करतात त्या. हा भाकरी खात नाही तर आता फोडान लेकराला जाऊ होती. 4 दिवस झाले ते पोरांना असं तोंडात त्यांना धरलं नाही पितच नाही. काय करू सगळे जाऊकडे हिंडून आली पण राय ना. आपल्या गावात आली पाम्पलेट गावात आली जाऊ खेड्यात. आपल्या जाऊ खेड्यामध्ये वरताळ्या आलेला चंद्रभागा नावाची म्हातारी एक हाय काय माया पुढंच बस. खोटं होणारच नाही आपलं सांगतो तुम्हाला. विठाला आपल्या जाऊ खेड्यामध्ये वरताळ्या आलेल्या चंद्रभागा नावाची म्हातारी ती चांगली सगून पाहते. चंद्रभागा ही म्हातारी गेली. 15 दिवस झाले मा नातू असा री री करतो खात नाही पेत नाही. सकून तरी पाय. चंद्रभागानं मांडलं दुकान. जागा सारवली त्याच्यावर गहू टाकले त्याच्यावर घडी भरून ठेवली त्याच्या तोंडावर परत पालती. चंद्रभागा त्याच्यावर बसली बसली. सगळ्या देवा धर्माचं नाव घेतलं पण हिला कोणताच देव पकडत नव्हता. मग म्हातारी चंद्रभागाला हुशार. कागद तुळशी तुपलं म्हातारं मरून किती दिवस झाले म्हणे बाई 7 वर्ष झाली. अगं बावळे तुपलंच म्हातारं मिळलं ते तो पोराच्या पुढे जन्माला आलं म्हणून ते रडतं. आता बया मला कसं ध्यान नाही माहिती आयुष्य. जशी म्हातारी पळत गेली तसं तिने झोक्यातून लेकरू घेतलं हातात आणि पाय अशी चित भरून. नाही करमलं तुम्हाला नाही का आले पण मला भेटायला लय जीव होता ना माया. ते लहान लेकरू अशा लाता झटकतं तर म्हातारी छातीत लाता लागायला लागल्या. म्हातारी म्हणते अजून लाता घालीची हाऊस झाली नाही का. कितीकच लाता घालत्या. ही गोष्ट खरी आहे का. कोणा सांगलं तुम्हाला अशा भानगडी करायचं आहे. हा तू का म्हणे कैसे आंधळे जन 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 गेले विसरून करे देवा तू का म्हणे कैसे आंधळे जन तू का म्हणे कैसे आंधळे जन. देव कुठं अंगात आलं का रिकाम आहे का. माय बहिणी त्या बहिणी सांगितलं मालक घरी नाही तर मुलं कशी होती. मग कुठे गेले तुमचे मालक. काशीला गेले. दोन्ही बापलेकाला सोबत घेतलं काशीला घेऊन गेले. ओळख पटवून दिली. का हो तुम्ही म्हणे माझं लग्न झालं नाही. हे कोण आहे. पत्नी आहे.
सासरे वा घरी जा, आनंदाने जा आणि प्रपंच करा. घरी आल्यावरती मग महादेवानं विचार केला, गौरी शंकरानं विचार केला, उमापतीनं विचार केला की आता आपले अवतार घेण्याची वेळ आली. प्रथम पहिला अवतार घेतला महादेवाने अभंगाच्या पहिल्या चरणात. सदाशिवाचा अवतार अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार दातार महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा प्रथम पहिला महादेवानं अवतार घेतला ते निवृत्तीनाथ जन्माला आले. असे क्रमाक्रमाने महाराज त्यांनी अवतार घेण्याचे टप्पे सुरू केले. महाविष्णूचा अवतार, विष्णू परमात्माने अवतार घेतला ते ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले. सोपानदेवाने अवतार घेतला ते ब्रह्मदेव होऊन ब्रह्मदेवाने अवतार घेतला ते सोपानदेव होऊन जन्माला आले. आता निवृत्तीनाथ, नुसतं निवृत्तीनाथ नव्हतं, त्या निवृत्ती नावाचा तुम्ही अर्थ करा. अरे दुःखाची निवृत्ती झाली की माणूस फ्रेश बनतो आणि फ्रेश झाल्यावर त्याला ज्ञान होतं, ते ज्ञान देव. पहिली निवृत्ती ते ज्ञान. ज्ञान झाल्याच्या नंतर माणसाला 101% मार्ग पडला की त्याला पुढचा मार्ग सोपा होतो, त्याचं नाव सोपान देव. झालं. आणि मग तिचा मार्ग सोपा झाला, सगळा प्रपंचातला मार्ग सोपा झाला आणि मग आदिशक्ती मुक्ताबाई मग सर्व याच्यामधून तर काय होतं, मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला काहीच करायची गरज नाही. आता निवांत, आता निश्चितने आता काय घेणं नाही आणि देणं नाही महाराज. आणि तो त्याच्यामध्ये आनंद, आणि तोच आनंद आज आपल्या जवखेड गावामध्ये आणि तुम्ही सर्व मायबापाने जन्माला आला. तीच अवस्था आमच्या जनार्दन स्वामी वेरूळचे त्यांची होती महाराज. त्यांनी एकच विचार केला, पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये स्वामीने घातलं महाराज. माधवगिरी महाराज आमचे जनार्दन स्वामी आता आपल्या गावामध्ये जन्माला आले, आपल्याच गावचे रत्न आमचे माऊली महाराज. फक्त त्यांनी सांभाळावं अशी मी देवाला विनंती करतो. कारण जास्त पुण्य झालं म्हणजे इंद्रदेवच्यामध्ये काहीतरी हिशेबानीत असतो आणि त्याला येडका 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 मदान कोणाला धडक मारली? मारली नारदा धडक मारली नारदा, धडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा, घेतला प्राण येडका मदन. नारदाला धडक दिली येडक्याना तर नारदाची नारदी झाली की नाही? हा. आणि नारदाला किती पोर झाले? वा, काय तुमच्या ध्यानात हो. त्या तपामध्ये त्यांनी भंग केला. एवढंच नाही महाराज, रावणाचं सुद्धा कर्म त्याने हरण केला. आणि शेवटी शुकदेवानी येडका आणला धरुणी आणि एका जनार्दनी चरणी बांधला जन. हा येडका ज्यांना सांभाळला महाराज त्याला पाहायचंच काम नाही. त्याचं जीवन आणि जीवन म्हणजे सोनंच होणार आहे. तसं या ठिकाणी आमच्या माऊलीला विनंती करतो, माऊली आतापर्यंत देवाना खूप तुम्हाला सुंदर अवस्थेमध्ये आणलेलं आहे आणि इथून बाबाला म्हणा, बाबा अजिबात माझ्या मनामध्ये चलबिचल काही होऊ देऊ नका आणि राहिलेलं आयुष्य तुमच्या सेवेमध्ये जाऊ द्या. जसं बाबांचं केलं, जनार्दन स्वामीचं, माधवगिरी बाबाचं, आणि त्याचं एकच मत होतं, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा
विठ्ठल बरोबर बस तू माझा आणि मी तुझा मला याच्यापेक्षा काही नको बरं का एकदा सुंदर भजन करा विठोबा मस्त कीर्तन चाललं आता आणि तुम्ही जर असे बसले राहिले तर सकाळच्या 4 वाजेला कीर्तन आपल्याला मोडायचंच नाही. काही लोक म्हणते कोणा आणलं रे याला डाखाळेले का रे येऊ त्याला का कीर्तन भेटत नाही काय. हो रोज कीर्तन चालू रोज तुम्हाला सांगतो. पण आता मागं मसरोळला कीर्तन झालं त्यावेळेस माऊली आपल्या गावातले भरपूर मंडळी आले आणि त्यावेळेस मला माऊलीने तारीख देऊन टाकले म्हणे बाबा अशा अशा तारखेची तुमची सेवा आहे. म्हणलं काही हरकत नाही. आता मागच्या वर्षी पण आलो यंदा पण आलो. काही लोक म्हणते महाराज पडाकला आपल्या गावामध्ये आला आता हा काही पिच्छा आपल्या गावाचं सोडत नाही काय नाही आहे. माझं पूर्ण आयुष्याच्यामध्ये गेलं तुम्हाला खोटं नाही सांगत. या 50 वर्षामध्ये मी सुद्धा गाडी घेतली असती पळवली असती पण माझा उद्देश स्वतःचा माझ्यापासून तुम्हाला जास्त तकलीफ व्हायला नको. कारण जास्त पैशाच्या मागे पाठीमागे इतके महाराज लोक पळून राहिले एका एका दिवशी 3-3 कार्यक्रम करून राहिले ना का मड्यावर बांधून तिथे काय कोण पैसे येतील काही त्याचं प्रारब्ध त्यांना भेटू राहिलं आपल्याला त्याची निंदा नाही करायची बरं का. तर त्याप्रमाणे जेवढं आपल्या नशिबात आहे आपल्याला तेवढंच भेटणार आहे. जीवन सुखामध्ये राहिलं पाहिजे आणि परमार्थ नीट चाललं पाहिजे. फक्त देवाला आपली ही विनंती बाकी काहीच नाही. मला एक दिवस आपल्याला मरून जाणं आहे. किती जरी धावधाव केली किती पळा बराबर दोन्ही पाय बरोबरच आहे. एक पाय काही ज्या प्रवासात नाही एक काही जाऊ खेड्यात नाही दोन्ही संघच आहे मला. तर जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं भेटणार आहे. तर त्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य संत जनाबाईना आणि शेवटचे चरण सांगत आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई हो हो आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई
बाई दासी जणी लागी बाई, त्या जनाबाईने या माऊलीच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. आता शिक या चरित्राचा फक्त 4था भाग झाला, अजून 3 भागाची बाकी आहे. आता एवढं सांगायला आपल्याला 12 आणि 1 वाजन. आता पहिल्यासारखे कीर्तन नाही, पहिले आपले उधडी कीर्तन होते. एकदा 9ला सुरू केलं भाऊ तर 12 वाजलं मी कीर्तन बंद करत नव्हतो. एक पिक्चरचा शोच काढत होतो. हाय गेच ते. अरे या ठिकाणी नाही वाजवणार भेटला बाबा, तो वाजून कीर्तन केलं म्या, पण हायगाई नाही केली. परमार्थाकरता मी इतकं सगळी मागं नाही. काकडा करून घ्या, हरिपाठ करून घ्या, रामायण करून घ्या, कीर्तन करून घ्या, वाजवणं करून घ्या, अजिबात हायगाई केली नाही. पण आता माझं रनिंग आता 66 वर्षाचं आहे. पाहून घ्या आमचे सगळ्याची तोंड चमचम करून राहिले. भुजंग बाबा काऊन चमचम करते आमचे तोंड, तुम्हाला माहिती आहे का? हा परिणाम कशाचा आहे? वर्णाचा. फेक वरण तिकड वरण, फेक वरण तिकड वरण, फेक. जसं वरण पिवळं तसे आमचे किरण महाराज पिवळे वरण. हा वर्णाचा परिणाम आहे. तुमच्यावर नाहीच ना दुसरं, तुम्ही आम्हाला काय खाऊ घालणार दुसरं? हा परिणाम वर्णाचा आहे. काही हरकत नाही, करत जा, पण लय तिखट नका बनवत जाऊ. एक बरं आहे तुमच्याकडून चौकून मोकळं आहे पळायला. नाही एखाद्या गावात लई अवघड काम आहे. तर त्याप्रमाणे मस्त तन्मन झाला आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी बाई एकदा भजन करा. ज्ञानेश्वर मावते भावनेच्या भरामध्ये लई बोललो तुम्हाला मी. बोलता बोलता माझा शब्द कोणाला टोचला असन, लागला असन तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. तुम्हाला 4 पोरं असतील तर मला 5वं म्हणा, तुम्हाला 8 असेल तर मला 9वं म्हणा, एखाद्याला खरडून नसेल तर मला वटीत घ्या आणि तुमचे वावरं माझ्या नावानं करून द्या. कारण आपलं मोकळं साकळं बोलणं आहे. कारण माणसानं फ्रेश राहायचं, आपलं लय दिवस नाही जगायचं. 70-75 आपला खेळ मोकळा आहे. अजिबात इंटरेस्ट प्यायचं नाही, अजिबात फाशी घ्यायची नाही बरं का. ढेकणाचं औषध पिऊन मरायचं नाही. महिला मंडळ पंख्यात लटकून घेऊ नका, इरी थोडी आणू नका. मस्त राहा, लय दिवस नाही जगायचं आपल्याला. फ्रेश वातावरणामध्ये राहायचं. जेवढा माणूस हसणं बी हा एक व्यायाम आहे. 72,000 नाड्यामध्ये रक्त इकून तिकून पळतंय, त्या माणसाला कधी अटॅक येत नाही. तर त्याचे